मास्टर की। लेकिन ये अगर नेता आना चाहे तो क्या पार्टी की तरफ से दरवाजे खुले? आपको शरद पवार जी का घर मालूम है कहाँ पे? जा उधर पूछेंगे तो अच्छा हो जाएगा। तर अस्वस्थता कुठे दिसून येते का छगन भुजबळमध्ये? कारण जरांगेचा देखील फटका बसला असता राज्य मला कोण अस्वस्थ आहे कोण नाही हे मला काय माहित नाही, पण हे सरकार 100% अस्वस्थ आहे. कारण का ट्रॅप मध्ये अडकले, त्यांना समजतच नाही काय करायचं. कालची बारामतीची सभा बघा, 70% खुर्च्या रिकाम्या. बारामतीमध्ये ही परिस्थिती असेल तो लोकांमध्ये तुमच्या पैशाबद्दल, तुमच्या वागण्याबद्दल, तुमच्या मगरुरीबद्दल किती राग आहे तो बघा. 5 कोटी देऊन तुम्ही आमदार विकत घेऊ शकता, पण 50 कोटी देऊन तुम्ही बारामतीचे जनता नाही आणू शकले. जे जनता बरोबर निर्णय घेते की यांचा पैशाचा माज. आमदार विकत घेतल्यानंतर आता सुरू चाणक्य एकच वादा, महाराष्ट्रात हातात घेणार, 80 जागा जिंकणार. अरे तुम्ही आमदार विकत घेतले, जनता नाही विकत घेऊ शकत. नाही तर तुमचं अयोध्येत रामटेक, म्हणजे राम जिथे जिथे गेला चालत चालत त्या सगळ्या जागा हरले, सगळ्या जागा. म्हणजे धर्मही चालला नाही, पैसाही चालला नाही, आणि आता जातही चालत नाही. ह्यांना पहिले धर्मात भांडण लावून बघितलं, हिंदू मुसलमान काय जमलं नाही. आता जाती जातीमध्ये भांडणं लावली, काय जमलं नाही. आता टोकाची भांडणं लावायची आणि सांगायचं शरद पवार दंगल करू इच्छितात. अरे शरद पवारांना काय काम नाही काय? 93च्या दंगलीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा बॉम्बस्फोट बघायला गेलेला 2 तासातला हा जगातला पहिला राजकारणी असेल. आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सुरू केली, दुसऱ्या दिवशी स्टॉक एक्सचेंज सुरू झालेलं होतं. शरद पवारांची कुठे तुलना करतात? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा ते या संदर्भात तोडगा काढला असता, मात्र भुजबळांना पुढे करून कुठेतरी तोडगा काढण्याचं काम करत आहे का हे सरकार? मला माहित नाही ते कोणाला पुढे करतायत, कोणाला मागे कसतायत, कोणाच्या कॉलरला हात घातलाय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचं? जमत नसेल तर राजीनामा द्यावा सरकारने. आम्ही येणारच आहोत, आम्ही घेऊ त्यांचा निर्णय. 2 वर्ष खेळवताय तुम्ही दोघांना. इथे गुळ लावून ठेवले, तिथे इथलाही गुळ दिसतो, इथलाही गुळ दिसतो, खाता येत नाही. वेळ पडली तर पंतप्रधानांना देखील भेटणार भुजबळ म्हणतात. अहो हे तुम्हाला आम्ही 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे पंतप्रधानांचं काम आहे, पंतप्रधानांना भेटा. पण ते आम्हाला कदाचित छोटे बौद्धिकांचं यांच्या नेत्यांची पंतप्रधानांपर्यंत पोहोच जाऊ शकत नाही असं आहे का? काही तुम्ही जे सल्ले दिलेले त्यानुसार जर तो सल्ला ऐकला असता तर आतापर्यंत हा प्रश्न निकाल. त्यांना कदाचित छोट्या कार्यकर्त्यांचे सल्ले आवडत नाहीत. झालं पवार साहब जब थे तब उन्होंने खुद जो ओबीसी को आरक्षण दिया था और आप ही आरक्षण दे सकते हो, इसी भी बात उन्होंने की. नहीं तो ये उन्होंने कल नहीं बोलना चाहिए था ना कि वो दंगा भड़काने की कोशिश कर रहे हैं. मैं उनको कल याद दिलाया, सुबह भी याद दिलाया हूं कि जब मंडल आयोग लाने का जब निर्णय हुआ तो बड़ी बड़ी जनजातियों ने उनको विरोध किया था. उन्होंने कहा नहीं, जो पिछड़ा आदमी है उसको आरक्षण मिलना चाहिए. और हम मराठाओं के भी बाजू से हमारा भाषण है खुद का कि जो गरीब मराठा है उसको आरक्षण मिलना ही चाहिए. असं आहे की अडकलं, असं ते पुढ्याला लागला माणूस की तो हातपाय मारतो, टक 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 टक. मग तो पवारांना पकडतो आणि बघतो वाचलो तर वाचलो, पण वाचतातच. सर, तुमच्या मतदारसंघाला अनुसरून एक प्रश्न आहे. अनेक विकास कामं तुमच्या मतदारसंघात तुम्ही केलेले आहेत, त्यामध्ये विटाळाचा उड्डाण पूल असेल किंवा आंबेडकर भवन असेल, परंतु अजूनही ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये, पण जो विटाव्याचा उड्डाण पूल आहे तो लोकांनी उद्घाटन करून आता चालायला पण सुरुवात केली. विटाव्यावरनं उड्डाण पुलावरनं ठाणा स्टेशन 4 मिनिटात जातात लोक. की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाहीत. 1 मिनिटात त्यांना प्रवेश दिला, 1 मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहित नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाहीत. हे दोघं पक्के पोचलेले नेते. त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काही माहित नाही ते काय बोलले.